नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्यासाठी तपोवनातली झाडं तोडली जातात। मात्र गिरीश महाजन म्हणतात की एक झाड तोडलं तर त्या ठिकाणी 10 झाडं लावली जातील। आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि जयश्रीताई पाटील सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सयाजी शिंदे यांनी जी भूमिका घेतली आणि जे विधान त्यांनी साधू संतांबद्दल केलेलं आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? सयाजी लक्षात ठेव, शिंदे तपोवन कुणासाठी आहे? तपोवन साधू संतांसाठी आहे। कुंभ कुणासाठी आहे? तर कुंभ या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्या हिंदूंसाठी आहे। आणि त्यामुळं अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं, त्रास निर्माण करणं हे साजेसं नाही आहे। कलाकार म्हणून सुद्धा म्हणजे सयाजी शिंदेंना हे साजेसं नाही आहे। आणि त्याच्यामुळं मी निक्षूनपणे सांगू इच्छितो की अशाने धर्माचा पगडा कमी होऊ शकत नाही। आणि असे आले किती आणि गेले किती, परंतु धर्म हा धर्म आहे। आणि त्याच्यामुळे माझं हे म्हणणं आहे की जी गोष्ट होणारच नाही म्हणजे झाडाची कत्तल किंवा झाडाची कटाई होणार नाही रे बाबा, झाडाची कत्तल किंवा झाडाची कटाई होणार नाही। हिंदू धर्म हा गायला माय म्हणणारा आहे आणि वृक्षवल्ली आहे, त्याच्यामुळं रिप्लांटेशन आहे। समजत नाही का रिप्लांटेशनचा अर्थ? एवढं साधं समजू नये। अरे बाबांनो, कलाकार म्हणून स्क्रिप्टवर जीवन जगणं सोडा रे। कलाकार म्हणून स्क्रिप्टवर बघून जगणं सोडा, कुणाचे तरी होऊन जगणं सोडा। कारण आपण कलावंत असतो ना त्यावेळेस आपण स्क्रिप्टवर जगतो। परंतु ही तर वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे। वस्तुस्थिती ही आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाची कटाई करवतीनं होणार नाही, करवतीने टरटर होणार नाही। जसं तुम्ही टर 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 बोलायले की नाही, तसं टर उडवायच्या गोष्टी नाही आहेत। तर प्रत्येक झाडाला जे आहे तो साधू संतांचं झाड, साधू संतांसाठीचं ते तपोवन आहे। ते काय मला एक सांगा, जसं तुम्ही हिंदूंच्या भावना दुखावून बोलवतात जाणून बुजून की तुम्ही काय म्हणता, साधू आले काय, साधू गेले काय, कुंभाचं काय, असं म्हणणं तुम्ही दुसऱ्यांना बोलून बघा बरं। तुम्ही दुसऱ्यांना बोलून बघा बरं, एखाद्याला सांगा बरं इथं नमाज पढू नको म्हणून। आणि लक्षात ठेवायचं शिंदे स्पष्टपणे, काय नाव त्यांचं? सयाजी। लक्षात ठेवायचं इथला हिंदू समाज बहुसंख्य या देशामध्ये, हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणारे आहोत। लक्षात ठेवायचं इथं सगळे हजला जाणारे नाही आहेत, सगळे हजला जाणारे नाही आहेत, इथं हजला जाणारे नाही आहेत, इथं कुंभला जाणार आहेत, कुंभासमोर नतमस्तक होणार आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं माननीय गिरीश महाजन साहेबांना मी स्वतः बोललो, गिरीश महाजन साहेब त्यांनाही बोललेत, आम्ही सगळी इत्यंभूत माहिती घेतली। गिरीश महाजन हे पॉलिटिकल कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असे मंत्री आहेत। मी काय त्यांची बाजू घ्यावं म्हणून नाही, परंतु वस्तुस्थिती हीच आहे की गिरीश महाजनांचा शब्द हा शब्दच असतो। आज मला सांगा या नगरीचं म्हणजे जे नाशिक आहे त्या नगरीचा चेहरा बदलला जाणार आहे। कसा? तर ग्रीनरी युक्त नाशिक दिसेल। मला सांगा 1000 झाडं कापले जाणार नाहीत, रिप्लांट होत आहेत। त्याचबरोबर पुढं जाऊन आणखीन एक गोष्ट आहे की 10,000 झाडं वेगळे लावणार आहेत। आणि यात राज ठाकरे यांनी पण आपली भूमिका स्पष्ट केली आहे। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं ते म्हणतात। राज ठाकरेला फक्त बोटा करायची सवय आहे, बोटा करायची सवय। राज ठाकरेचं आजपर्यंत एक तरी अशी गोष्ट दाखवा ज्या गोष्टीमुळे राज ठाकरेला आपण असं म्हणू की खरोखर स्ट्रॅटेजिक आहे म्हणून। राज ठाकरे साधू संतांचा अपमान करण्यासाठी ही पहिलीच वेळ नाही। आणि गंगा मैयाच्या बाबतीमध्ये राज ठाकरे काय बोलला होता? म्हणजे ज्या वेळेस आता थोड्या दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, गंगा मैया मलिन। अरे गंगा मैयाचं पावित्र्य हे तुमच्या विचारामध्ये, तुमच्या भावनांमध्ये, श्रद्धांमध्ये असते। त्याच्यामुळे राज ठाकरेला काय कळणार आहे श्रद्धा काय? आणि राज ठाकरे कोण लागून गेलाय? कोण लागून गेलाय? काय साधू संतांपेक्षा मोठा लागून गेलाय का? टोल टनटनवाला ठीक आहे ना, टोल टनटनवाला ठीक आहे, परंतु स्ट्रॅटेजिकली कायदेशीर जर बघितलं तर मला असं वाटतं की कुंभच्या झाडांच्या ज्याला म्हणतो रिप्लांटेशनच्या बाबतीत काही हे नाही आहे। एकाला 3 झाडं लावायची आहेत। इथं सरकार जे आहे म्हणजे माननीय गिरीश महाजन साहेब 15,000 झाडं लावायला तयार आहेत। आणि कसे, कोणते झाडं? राज ठाकरेंनी इशारा दिलाय की उगाच जर संघर्ष वाढला तर मनसे जनतेसोबत नाशिकमध्ये उभी राहील। याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? हा संघर्ष वाढतोय असं दिसतंय, कारण बरेचसे समाजसेवक आता पुढे येत आहेत आणि या वृक्षतोडीला विरोध सुद्धा करतात। वृक्ष हे आमचे आहेत, वृक्षवल्ली आमची आहे
आणि वृक्षतोड कोण? अरे राज ठाकरे बाबा, इतकं तर लक्षात ठेव, वृक्षतोड नाही, वृक्षतोड नाही, वृक्षतोड नाही. मुळासकट वृक्षवल्ली एका ठिकाणाहून घेऊन साधूंच्या तपोवनाचं ठिकाण आहे, स्थलांतरित करून दुसरीकडे आहे त्याच पद्धतीने लावली जाणार. गॅरंटी आहे गिरीश महाजनांची की गिरीश महाजन एकही झाडाला मरू देणार नाहीत. मग चिंता राज ठाकरेला राजकारणातल्या मतांची आहे, आणि त्याच्यासाठी टूल म्हणून मी म्हणत नाही, परंतु सह्याजी काय टूल आहे, सह्याजी काय टूल आहे असा देखील मी उपासात्मक मला आज सह्याजीला बोलावं असं वाटतं. नक्कीच. पण अंजलीताई दमनिया यांनी पण याला विरोध केला आणि म्हणतायत की वृक्षतोडीच्या नावाखाली जी जमीन आहे ती नंतर उद्योजकांना देण्याचा काहीतरी प्रयत्न दिसतोय, आणि जर असं झालं तर मग गिरीश महाजन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढणार आणि ते निवडून येणार नाहीत याच्यासाठी सुद्धा प्रचार करणार. मला एक काय म्हणालात तुम्ही? तोंड पहा म्हटलं आरशामध्ये. काय म्हणालात? आरशामध्ये तोंड बघून घ्या आधी तुम्ही. अंजली दमानिया स्वतः काय ते गिरीश महाजनांबद्दल असं बोलण्याच्या आधी 10 वेळ विचार करा. ते किती अभ्यासू, विचारवंत आणि किती प्रामाणिक मंत्री आहेत. त्यांच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते हॉस्पिटल आणि कॉलेज उभं राहिलं, मेडिकल कॉलेज उभं राहिलेलं आहे. गरिबांसाठी, गोरगरिबांसाठी विचार करणारे ते मंत्री आहे. तोंडाला लगाम ठेवली पाहिजे दमानियांनी. एक प्रश्न आहे, गिरीश महाजन यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये इतका आदर, इतका सन्मान, इतकं प्रेम हे कसं काय आलं? त्याचं कारण सांगतो. जयसी करणी तुम्हाला सांगतो, त्यांची वंदावी पाऊले, त्याचं कारण सांगतो. मेडिकल कॉलेजेस खाजगी काँग्रेसांच्या काळामध्ये खाजगी संस्थांना दिली जायची. ही एक अशी व्यक्ती आहेत की जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज, आज लाखो लोक आज रुग्ण उपचार घेत आहेत, लाखो हजारो विद्यार्थी आज मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. आणि त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला मला सांगायचं आहे की गिरीश महाजन नॉन बायस, त्याचबरोबर त्यांची बाजू घेण्याचं कारण नाही आहे, ते एकदम प्रॅक्टिकल आहेत आणि कायदेशीर जगणारी व्यक्ती आहेत. आपण जर बघलं असेल तर त्याच नाशिकमधल्या बिबट्या, कदाचित गिरीश महाजनांना खूप टाके खावे लागले असते जर त्या बिबट्याने हल्ला केला असता एका फुटावर. तुम्ही आपण पाहिलं असेल की स्लाईड ही झाली, ती म्हणजे माळ घसरला, तिथे अनेक जण अडकले. गिरीश महाजन विचार न करता तिथं पोहोचले. आणि उगाच काही लोक असं म्हणत नसतात, काय म्हणतात, संकट मोचक का म्हणतात, तर सामान्यातल्या सामान्य माणसाला सेवा देणारा माणूस आहेत. आणि त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीला अंजली दमानियांसारखं आम्ही टेंडरिंग प्रोसेसमधून विचार करत नाहीत, आम्ही टारगेटिंग प्रोसेसमधून विचार करत नाहीत. हम जो है वो बोलते हैं, हम डंका की चोट पे बोलते हैं, और हम ये भी बोलते हैं कानून के हाथ लंबे होते हैं. ज़्यादा जबान चलाना कानून के अगेंस्ट जाके फिर सयाजी हो या और कोई भी हो, उसकी कोई अहमियत और किंमत नहीं होती. पण तुमचं आता पुढचं पाऊल काय असेल या सगळ्या संदर्भात? बघा, हे तांदळातल्या खड्यांसारखे काही मोजके आहेत जे काहीतरी म्हणजे चिप पब्लिसिटीसाठी, जिथं झाडाची कटिंगच नाही तिथं झाडाची कत्तल दाखवायची, तोड दाखवायची, त्याच्यात राज ठाकरेसारखे आणखीन एक एलिमेंट यायचे. हे सगळं काही मला असं वाटतं कुणाचं तरी होऊन जगण्यासाठीचा प्रकार आहे. शिवसेनेने पण आपली भूमिका घेतली, ठाकरेंच्या शिवसेने ते पण म्हणतात की आमच्या याला विरोध आहे. आरेचं पण त्यांनी उदाहरण दिलं. मला एक सांगा की मनुष्य आणि मनुष्याचा स्वभाव आणि मनुष्याच्या श्रद्धा हे अग्रस्थानी आहेत. त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इंदू मिल बांधताना, इंदू मिलच्या तिथे स्मारक बांधताना किंवा इंदू मिलच्या ठिकाणी हे करताना लक्षात घ्या, तिथे आपल्याला CRZ होतं की नाही, परंतु CRZ तिथं सरकारने बाजूला केलं. का केलं तर भगवान गौतम बुद्धांच्या नंतर बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि त्यामुळं त्या श्रद्धेच्या ठिकाणी CRZ फार महत्त्वाचं नाही आहे, लक्षात ठेवा. तसंच बहुसंख्य देशामध्ये हिंदू आहे, त्या हिंदूंना त्यांचे स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार नाही, त्यांची श्रद्धा जोपासण्याचा अधिकार नाही. आणि तपोवन कोई चद्दर और फादर वालों का नहीं है, तपोवन हिंदुओं का है, तपोवन हिंदू के साधुओं का है. तपोवन के अंदर तपश्चर्या करने से, तपोवन के अंदर व्यवस्था करने से कोई रोक नहीं सकता. आणि तुम्हाला सांगतो, अंजली दमानिया, नाशिकमध्ये जे काही झाडं आहेत सेंटरमध्ये रोडच्या, तिथे किती जीव गेले त्या झाडांना धडक लागून. तुमच्यासारख्या काही लोकांनी राजकीय चमकोगिरी करणारा राज ठाकरे असेल किंवा कोणी असेल, किंवा आता अलीकडल्या काळाचा तो सह्याजी शिंदे असेल, त्यांनी विचार करावा, चिंतन करावं.
उगीच काहीतरी 1 2 3 4 ASDEFGF स्पेस सेमिकॉलन LKJ करत बसू नये. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. शीतल तेजवानी पुणे जमीन घोटाळा प्रकरणी तिला आता अटक करण्यात आली पुणे पोलिसांकडून आणि 5 तारखेला आता खरगे समितीसमोर चौकशीसुद्धा होणार आहे यातील आणखी एका पाटील नावाच्या पार्टनरची. कसं पाहता एकंदरीतच, कारण अंजली दमनिया यांनी पुन्हा एकदा त्यांचं नाव घेतोय कारण त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांचा यामध्ये थेट सहभाग आहे असं सुद्धा आरोप केलेला आहे. कसं पाहता याकडे, तुम्ही वकील आहात हायकोर्टाचे, या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं पाहता? आम्ही एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमलेली आहे. फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा रिपोर्ट येईल आणि त्याच्या पुढं जाऊन मला एकच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, अंजली दमनियांनी लोकस्टँडी तपासून घ्यावी. लोकस्टँडी इज द इम्पॉर्टन्स ऑफ द लॉ अँड फॉर द प्रोसेस. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय आपल्या शैलीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी नाशिकमध्ये तपोवनाचा जो मुद्दा आहे त्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यासोबतच अंजलीताई दमनिया, राज ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.